आणि दिल्लीमध्ये भाजपचं सरकार येणार हाच अंदाज व्यक्त केलेला आहे। त्यामुळे शनिवारी निकाल आल्यानंतर एक्झिट पोल्सचे अंदाज खरंच खरे ठरतात का याकडे संपूर्ण देशाचं आता लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आणि अधिकची माहिती देण्यासाठी आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद जगताप आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। प्रमोद, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, केंद्रस्थान असलेलं दिल्ली आणि आता दिल्ली कुणाची याचा निर्णय आज होणार आहे। काय वाटतंय, कसे वारे वाहताना दिसताय, या संदर्भात काय अपडेट? सेजल, देशावरती मागच्या 11 वर्षापासून राज्य करणारा भारतीय जनता पार्टी मागच्या 27 वर्षांपासून दिल्ली विधानसभेपासून दूर आहे। 27 वर्षांच्या नंतर तरी भारतीय जनता पार्टीला दिल्ली विधानसभा काबीज करता येते का याची उत्सुकता देशभराला लागलेली आहे। माजी मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीला दिल्लीमध्ये मुख्यमंत्री मिळालेला नाहीये, त्यामुळे सुषमा स्वराज यांच्यानंतर दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होतो की मागच्या 10 वर्षांपासून सत्ताधारी आम आदमी पक्ष जे 2 वेळा सतत सत्तेवरती आलेले आहेत ते पुन्हा एकदा सत्तेची हॅट्रिक करतात याची उत्सुकता देशभराला लागलेली आहे। मागच्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये एकही आकडा न मिळवणारा काँग्रेस यावेळी तरी आपलं खातं खोलतं का याची देखील उत्सुकता दिल्लीसह भारतातील सगळ्याच नागरिकांना लागल्याचे आपल्याला बघायला मिळते। दिल्लीची निवडणूक ही अतिशय प्रतिष्ठेची आहे, कारण दिल्ली ही देशाचं केंद्रस्थान आहे। त्यामुळे देशाच्या केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टी असेल किंवा आम आदमी पक्ष असेल या दोघांनी खूप जोरदार प्रचार केलेला होता। प्रचाराच्या वेळी जर सांगायला गेलं तर आम आदमी पक्षाचा भ्रष्टाचाराचा मुद्दा असेल किंवा शीश महलचा मुद्दा असेल हा भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसनं खूप जोरात प्रचारादरम्यान लावून ठेवलेला होता। त्यामुळे त्याचा तोटा होऊन आम आदमी पक्ष सत्तेपासून दूर जातो का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। सेजल, आता आपण जसं बोलत होतो त्यानुसार अनेक एक्झिट पोल नुसार दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊ शकतं अशा पद्धतीची शक्यता वर्तवली गेलेली आहे। त्यामुळे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। दिल्ली विधानसभेसाठी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। खरं तर 60% आसपास दिल्लीसाठी मतदान पार पडलेलं आहे। त्यामुळे दिल्लीच्या जनतेनं नेमकं कोणाच्या पर्यायात मत टाकलेलं आहे हे 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। साधारणतः 10 ते 11 वाजेपर्यंत दिल्ली विधानसभा निवडणूक निश्चितच एक्झिट पोल जे आहे ते तर आपल्याला आपण पाहतोय की भाजपचं सरकार येणार असं बघायला मिळतंय। मात्र एकंदरीत जे केजरीवालांवर झालेले आरोप होते आणि त्यानंतर केजरीवालांनी भाजपवरती जे गंभीर स्वरूपाचे आरोप केले याचा कुठेतरी परिणाम हा भाजपला सहन करावा लागणार का, काय सध्या तरी त्या ठिकाणी वाटतंय? बरोबर आहे सेजल, कारण केजरीवाल यांच्या सरकारवरती भारतीय जनता पार्टीनं सगळ्यात मोठा कुठला आरोप केला असेल तर केजरीवाल यांचं सरकार भ्रष्टाचारी आहे। म्हणजे दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनं लाच घेतली अशा पद्धतीचा आरोप भाजपनं केलेला होता। आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, संजय सिंग असतील, हे आम आदमी पक्षाचे महत्त्वाचे नेते देखील जेलमध्ये गेलेले होते। त्यामुळे तो देखील मुद्दा भारतीय जनता पार्टीकडनं प्रचारादरम्यान उपस्थित केला गेला होता। आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप हा आहे की निकालापूर्वीच आमच्या उमेदवारांशी भारतीय जनता पार्टीकडनं संपर्क साधला गेला आणि साधारणतः 15 कोटी रुपयांची लाच किंवा ऑफर आमच्या उमेदवारांना दिली गेली होती। हा देखील मुद्दा प्रचारामध्ये कुठेतरी बघायला मिळाला होता। अरविंद केजरीवाल यांचा असलेला शीश महल विरुद्ध भारतीय जनता पार्टीचा राजमहल हा देखील मुद्दा प्रचारामध्ये मोठा खुबीने रंगलेला आपल्याला बघायला मिळाला होता। त्या सगळ्याचे परिणाम दिल्ली विधानसभेमध्ये नेमकं कसे होतात हे बघावं लागणार आहे। सेजल, रेवडी पद्धत म्हणजे सर्वसामान्यांना मोफत योजना देण्याची पद्धत जी आहे ती अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने केलेली होती। दिल्लीमध्ये मोफत वीज असेल, मोफत पाणी असेल, या ज्या योजना होत्या त्या योजनांच्या जीवावरती अरविंद केजरीवाल मागच्या 10 वर्षापासून सत्तेवरती होते। त्या योजनेचा फायदा अरविंद केजरीवाल यांना होतो की त्या योजनेपासून लांब जात दिल्लीची जनता वेगळ्या मुद्द्यांना महत्त्व देत भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल या दोन्ही विरोधी पक्षांपैकी नेमकं कोणाला सरकार देतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार। पण प्रचारामध्ये तरी आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। निश्चितच एकंदरीत प्रमोद, आपण पाहतोय संपूर्ण देशभरात जी मोदी लाट आहे तीच यंदा दिल्लीमध्ये बघायला मिळते की पुन्हा एकदा आम आदमी पक्षाचंच सरकार येतं हे पाहणं महत्त्वाचं। प्रमोद, या संदर्भातले अपडेट जे आहेत ते वारंवार तुमच्याकडून घेणार आहोत, मात्र तुर्तास तरी धन्यवाद। तर आपण पाहतोय दिल्ली विधानसभेच्या तब्बल 70 जागांसाठी आज खरं तर निकाल लागणार आहे। सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे।